पाचपुते आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खरं तर हातामध्ये त्यांच्या आपण पनीर पाहतो, कारण मुंबई असेल किंवा राज्यभरात सहज आपण कुठेही जातो तेव्हा पनीरची भाजी खातो। मात्र पनीरची भाजी खात असताना जर पनीरच जर भेसळयुक्त असेल तर करायचं काय, असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय। या हातामध्ये जर पाहायला गेलं तर हे ओरिजिनल पनीर आहे आणि ह्या हातामध्ये पाहतोय ते भेसळयुक्त पनीर आहे। नेमकं काय प्रकार आहे, तुम्ही अधिवेशनामध्ये या तुम्ही सुद्धा खात्रीशीर सांगू शकत नाही यातलं ओरिजिनल कोणतं आर्टिफिशियल कोणतं। दुर्दैव असं आहे की नजरेने आपल्याला चीज अनलॉग आणि पनीर मधला फरक कळू शकत नाही। त्याला लॅब टेस्ट एकमेव पर्याय आहे। याला आपल्याला मी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडला, आजची माझी लक्षवेधी आहे। आणि दुर्दैव असं आहे की माझा प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर FDA ला जाग आली आणि महाराष्ट्रात छापेमारी सुरू झाली। पुण्यात छापेमारी झाली, चंद्रपूरमध्ये छापेमारी झाली, त्यांना त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर हे सापडलेलं आहे। त्यामुळे जर पाहिलं तर हा खूप गंभीर विषय आहे। याच्याकडे सरकारने जनतेने लक्ष दिलं गरजेचं आहे। म्हणजे आपण जे पनीर खातो हे ऍक्च्युअल मध्ये प्रोटीनचे चंक्स आहेत का तेलाचे गोळे आहेत, हा संशोधनाचा विषय आपल्याला करावा। नेहमी वारंवार जर आपण पाहायला गेलं तर वारंवार भेसळयुक्त पनीरवरती कारवाई झाल्याचं पाहायला गेलं, मात्र ते थांबायचं नाव घेत नाहीये। आता तुम्हाला मुद्दा उपस्थित करावा लागलेला आहे, मात्र मुद्दा उपस्थित केल्यानंतर कारवाई सुद्धा होते। मात्र हे प्रकार थांबणार कधी, यासाठी सरकारने काय केलं पाहिजे? नाही, यासाठी आता कायदे कडक करावे लागतील। आपल्याला शिक्षेची तरतूद वाढवावी लागेल। मी तर म्हणतो जन्मठेप म्हणा किंवा फाशीची शिक्षा करा, तुमच्या माझ्या जीवाशी खेळतात ते। अशा आपल्याला शिक्षा आणाव्या लागतील। जोपर्यंत अशा शिक्षा येत नाहीत, अशा प्रोव्हिजन्स येत नाही, तोपर्यंत लोक हे बनवत राहणार आहेत। अशा लोकांना बनवण्यापासून थांबवण्यासाठी, अशा लोकांना विक्रीपासून थांबवण्यासाठी आपल्याला कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे। जी लोक भेसळयुक्त पनीर बनवतात, मार्केटमध्ये ते विकतात, याला कुठेतरी सरकारी असेल किंवा नेते मंडळी असेल किंवा राजकीय लोक असेल त्यांचा कुठेतरी वरद असते असं वाटतं तुम्हाला? नाही, राजकीय वरद असते म्हणू शकणार नाही। हे सहज कोणताही एखादा इंडस्ट्रीवाला माणूस बनू शकतो, कारण दुर्दैवाने कायद्यामधली ही पळवाट आहे ज्याचा हा प्रत्येक जण उपयोग करतो। चीज अनलॉगचा तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं आणि नेमकं तो प्रकार समजायचा कसा? कारण सहज आपण जर कुठल्याही सँडविचच्या दुकानात गेलो, हॉटेलमध्ये गेलो, पनीर सँडविच खातो किंवा पनीरची भाजी खातो, त्यामुळे कळणार कसं त्याच्यामध्ये काय? बघा, नॅचरल पनीर बनवायला घरी जरी बनवायचं म्हणलं आपण तर कमीत कमी 350-400 रुपये लागतात। मार्केटमध्ये ते बनवणारा त्यानंतर विक्रेते ह्या सगळ्यांचं मार्जिन धरलं तर नॅचरल पनीर 450-500 रुपयाच्या खाली किलो मागे मिळत नाही आणि आर्टिफिशियल पनीर 180 रुपये किलोने मिळतं। जे स्वस्त आहे ते 100% चीज अनलॉग आहे, एवढंच मी सांगू शकतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर आपण पाहायला गेलं तर चीज अनलॉग आणि पनीर नेमका ह्याच्यातला प्रकार काय आहे हे आमदार विक्रम पाचपुते यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं। त्यामुळे उद्या होळीचा सण आहे, होळीच्या सणानिमित्त अनेक जण बाहेर जातं, पार्टी करण्यासाठी घराबाहेर पडतं। मात्र जर पनीरची भाजी खायची असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे। याचं कारण असं आहे की त्यांनी सावधानतेचा इशारा तुम्हाला दिलेला आहे। नेमकं ओरिजिनल पनीर खाता आहे की चीज अनलॉग खाता आहे हे सर्व समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे। दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर.com लॉगिन करा। कॅमेरा पर्सन अभिष करीसह मी वैभव पाटील, मुंबई।